कमिटीमधील सर्व खेळाडूंना काही प्रॉब्लेम असतील, काही दुखापत असतील तर नक्कीच आपल्याला वेळोवेळी मदत करणारे हे दोन्ही डॉक्टर देवदूतांप्रमाणे आपल्या समोर जुळलेले आहेत. धन्यवाद डॉक्टर. दोन्ही डॉक्टरांचा खूप खूप आभार असेल. त्याचप्रमाणे या स्पर्धेतील मालिकावीर म्हणून जी सायकल आहे ती डॉक्टर अभिषेक नेरुरकर यांच्याकडून आहे, परंतु काही कामानिमित्त ते आपल्यापासून रजा घेतात. धन्यवाद डॉक्टर, आपण आलात, आम्ही आपले खूप खूप आभारी आहोत. चला कृपया नोंद घ्या. चला थोडीशी घाई करा मित्रांनो. जय हनुमान पुढे विपक्ष सुशिला एंटरप्राइजेस, जय बजरंग तलेखार ब. चला 2 षटकांचा सामना असेल. दोन्ही संघांनी नोंद घ्या. 2 षटकांचा सामना. त्याचप्रमाणे मुरवी 11 चोरडे धावा, सॉरी मुरवी 11 चोरडे रोटखुर्द विपक्षामध्ये कुरुळ भू स्पोर्ट. चला दोन्ही संघांनी कृपया करून नाणेफेकीसाठी या. पुढचा होणारा सेकंड सेमीफायनलचा सामना. चला थोडीशी घाई करा. उमेश 2 षटकांचा हा सामना असेल. पंच 2 षटकांचा सामना असेल. 2 षटकांचा. यस उमेश आणि सूरज 2 षटकांचा सामना असेल. चला लवकर बॉल चॉईस करा. जे चेंडू आहेत त्याच्यातच खेळावं लागेल आता. चालू असलेला पहिला सेमीफायनलचा सामना. उमेश 2 षटकांचा सामना असेल. गोलंदाजी मार्कवर दाखल झालाय कुठे संघाचा मयूर पाटील, तर फलंदाजीसाठी दाखल झालाय हे बजरंग तलेखार ब संघाचा उमेश घाणेकर. मॅच ऑन. सेमीफायनलचा थरार अनुभवताय, पाहताय तुम्ही. अध्यक्ष चषक 2026 पहिल्या चेंडूवर अध्यक्षांचं स्वागत केलंय. अध्यक्ष चषक 2026 चा घणाघाती प्रहार षटकार उमेश घाणेकर यांच्या बॅट मधून येतोय. हेलिकॉप्टर सिक्सर. मयूर पाटील उमेश घाणेकर साठी पहिल्या चेंडूवर धनाघाती प्रहार. आता मात्र बैठक शॉट मारण्याचा प्रयत्न होता, परंतु चांगली लाईन आणि लेन पाहायला मिळाली. निर्धाव स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळाला तो म्हणजे मयूर पाटील याच्याकडून पहिल्या चेंडूवर षटकार, नंतर मात्र निर्धाव स्वरूपाचा चेंडू. पुढचा होणारा सामना कृपया नोंद घ्या. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल नाणेफेकीसाठी येऊन थांबा. एका बाजूला चोरडे असतील. स्लोवर पद्धतीचा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न, परंतु उमेश घाणेकर यांनी ओळखलं आणि धाडून दिला सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी. त्याला कुरुल संघाचा कर्णधार लवकरात लवकर नाणेफेकीसाठी या. यस धन्यवाद. ह्या नाणेफेकी करून घ्या. विनायक तांबटकर.
मात्र दुसरा षटकार या षटकामध्ये पुन्हा एकदा चेंडू होता रडार मध्ये पाठवून दिलाय त्याला सिक्सर साठी उमेश घाणेकर याच्या बॅट मधून येतोय तिसरा षटकार. त्याला तलिकर संघाला विनंती असेल तुमचा तिसरा खेळाडू पाठवून ठेवा प्लीज कोऑपरेट. तीन चेंडू 4 चेंडूचा सामना केलाय तो म्हणजे उमेश घाणेकर यांनी 3 चेंडू षटकारांच्या बाहेर मारले. उमेश घाणेकर साठी कोणताही चेंडू असू द्या तो बाहेरच मारेल. सध्याच्या घडीला फॉर्मात असलेला हा खेळाडू आणि याच्या नावाची चर्चा सध्या रायगड प्रीमियर लीग मध्ये सुद्धा चालू आहे. कारण रायगड प्रीमियर लीग मध्ये त्याची कर्णधार म्हणून वर्णी लागले एनडीआर कलेखार मुरुड या संघासाठी. मयूर पाटील थोडस दडपणामध्ये असेल थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना पाहायला मिळतात. सुमित पाटील 4 चेंडूमध्ये 3 षटकार जरूर खाल्ले परंतु कमबॅक करू शकतात मयूर पाटील सुद्धा. हा चेंडू वा हेलिकॉप्टर 3 चेंडू मध्ये 3 षटकार मारण्याचा विक्रम उमेशने सुद्धा केला आहे. हा 5वा खेळाडू असेल या स्पर्धेतील 3 चेंडू मध्ये 3 षटकार मारणारा. उमेश घाणेकर नक्कीच पाहिलं गेलं ना तर 4 षटकार 5 चेंडू मध्ये ठोकून काढतोय 24 धाव संख्या. उमेश घाणेकर नक्कीच आता त्याची बॅट मात्र बोलायला लागले. 2 हेलिकॉप्टर पाहिला असाल, एक स्कूप शॉट पाहिला असाल आणि एक ट्रेडमार्क शॉट उमेश घाणेकर याचा. पुन्हा एकदा सज्ज आता मात्र पंचांच्या डाव्या बाजूने मारा करत होता गोलंदाज मयूर पाटील. पहिल्या षटकाखेरीस लेखवायची एक धाव. पहिल्या षटकाखेरीस संघाची धावसंख्या 25 ऑन अ बोर्ड. चेंडू पूर्वा दादा पहिल्याने सांगित दुसरं षटक हाकलण्यासाठी येतोय निनाद पाटील. चला थोडीशी घाई करा मित्रांनो. उमेश घाणेकर सध्याच्या घडीला 4 षटकार ठोकून आपली फलंदाजी करतोय 24 या धावसंख्येवर. पुढचा चेंडू फुलटॉस स्वरूपाचा चेंडू खाली अमित शिंगारे परंतु चेंडू सरळ जातोय. पण बाउन्स चौकार उमेश घाणेकर याच्या बॅट मधून येतोय अजून एक चौकार. त्या चौकारानंतर मात्र धावसंख्या पोहोचते 29. हा चेंडू पुन्हा एकदा 30 दिशा परंतु ती दशा नाही पाहायला मिळणार. क्षेत्ररक्षक आहेत अमित तर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं ते मात्र फलंदाज बाद होतात. सूरज तलेकर संघ कृपया करून फलंदाज पाठवा. अजून एक फलंदाज एक्स्ट्रा पाठवून ठेवा तलेकर संघ. तलेकर संघ अजून एक एक्स्ट्रा खेळाडू तुमचा पाठवून ठेवा. वैभव देऊरकर उमेश घाणेकर सध्याच्या घडीला वैयक्तिक 27 या धावसंख्येवर खेळतोय. पुढचा चेंडू उंची जास्त आणि लांबी पाहूया किती मिळते. काय घडतंय तिथे तू मैमै करताना मात्र सुमित पाटील यांनी झेल पकडतोय आणि विनायक तांबडकर यांच्याकडून या झेलसाठी 100 रुपये
सुमित पाटील. प्रशांत पाटील करून सुद्धा एक 100 रुपये म्हणजे 200 रुपये सुमित पाटील यांच्यासाठी. या षटकातील काही चेंडू शिल्लक असताना आता मात्र फलंदाजीसाठी आलाय स्वप्नील काटकर. तलेखार एक्सप्रेसच्या नावाने जाणला जाणारा हा खेळाडू स्वप्नील काटकर. हा चेंडू पाहिला आणि चेंडूची वाट लावली. चेंडूला धाडून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. स्वप्नील आल्या आल्या लगावतोय सिक्सर. या षटकातील काही चेंडू शिल्लक असताना धावसंख्या पोहोचतोय 36 या धावसंख्येवर. स्वप्नील काटकर सुद्धा एक अष्टपैलू खेळाडू. सध्याच्या घडीला स्वप्नील काटकर सुद्धा रायगड प्रीमियर लीग मध्ये सुद्धा खेळताना पाहायला मिळाले. हेच खेळाडू. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, एकदा पुन्हा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल. हो नक्कीच आहे. आता मात्र तिथे 2 धावा पूर्ण, तिसरी धाव सुद्धा घेण्याचा प्रयत्न वैभव देऊळकर, परंतु नकार घंटा वाजवतात ते म्हणजे स्वप्नील. दरम्यान 2 धावेने संघाची भारतीय धावसंख्या 38 धावा. या षटकातील शेवटचा चेंडू असेल. शेवटच्या चेंडूवर हाणामारी करावी लागेल. या स्पर्धेत टिकायचं असेल ना, फायनल मध्ये, ग्रँड फायनल मध्ये एंट्री करायची असेल, शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू तेवढाच चांगला पूल केलाय आणि खेळून काढलाय सीमारेषेच्या बाहेर. षटकारासाठी 6 धावा. शेवट सुद्धा गोड केलाय. सुरुवात चांगली केली उमेशने आणि शेवट सुद्धा चांगला केला तो म्हणजे स्वप्नीलने. धावसंख्या 44, जिंकण्यासाठी 45 धावांची गरज. 2 षटकामध्ये 45. 12 चेंडू 45. त्याला लवकरात लवकर शतक शंख जाऊन घ्या. चला थोडीशी घाई करा पलीकडे संघ. चला थोडीशी घाई करा. पुढे संघाचा फलंदाज पाठवा कृपया. सुमित पाटील फलंदाज पाठवा. चला थोडीशी घाई करा. कुठे संघाचा फलंदाज, कुठे संघ वारंवार सूचना करत आहे. कुठे संघ प्लीज कोऑपरेट दिस सिच्युएशन. कुठे महत्वाचा फलंदाज मनीष पवार आणि दुसऱ्या बाजूला असतील मयूर पाटील. तिसरा खेळाडू सुद्धा पाठवून ठेवा. यस निनाद, धन्यवाद. चला थोडीशी घाई करा प्लीज.
उदय संघ सूर्य अस्ताला निघालाय आणि आपल्याला हे सामने संपवायचे अजूनही 2 सामने बाकी आहेत. जिंकण्यासाठी 45 धावांची गरज असताना मोनेश पवार आणि मयूर पाटील चला सुरुवात करा लवकरात लवकर. स्वप्नील काटकर कलेकार एक्सप्रेस पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करणार मोनेश पवार साठी. मोनेश पवार सुंदर फलंदाजी आतापर्यंत या स्पर्धेत पाहायला मिळाली. आता महत्वाच्या मॅच मध्ये महत्वाची फलंदाजी करायला लागेल ती म्हणजे मोनेश पवार याला. उलटा स्वरूपाचा चेंडू आणि नक्कीच धाडून दिलाय सीमारेषेच्या जवळ. तिथे काय घडतंय या क्षेत्ररक्षणामध्ये मोठी चूक झेल सोडतोय मोनेश पवार याची. एक धाव स्वतः संघाचा श्रीगणेशा करतोय तो म्हणजे मात्र फलंदाजीसाठी जर झालाय तो म्हणजे मयूर पाटील. 3 चेंडूमध्ये 3 षटकार मारण्याचा पराक्रम यांनी सुद्धा केलाय. तोच मयूर पाटील आता मात्र मैदानात दाखल झालाय. स्वप्नील काटकर हे स्तरावर गोलंदाजीसाठी जाणला जातो हा खेळाडू. आज मात्र संपूर्ण वर्चस्व आपल्या पणाला लावायला लागेल. शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू तेवढा चांगला खेळून काढला. एका दिशेने एक धाव पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्नही नाही केला. त्या दरम्यान 2 धावा जिंकण्यासाठी 45 धावांची गरज असताना पुढचा सुद्धा होणारा सामना अतिशय रोमांचक असेल. कारण एका बाजूला दोन्ही संघ 2 गाव 1 संघ त्या संकल्पनेतून आलेले आहेत. हा चेंडू नक्की स्लॉट मध्ये होता आणि त्याला पाठवून दिलं पार्किंग प्लॉट मध्ये. स्वप्नील काटकर वर हल्ला मोनेश पवार म्हणून फायर. धावसंख्या 8 जिंकण्यासाठी 45 धावांची गरज असताना स्वप्नील काटकर होणारा सामना मुरवी 11 चौडे रोटपूर विपक्ष युव स्पोर्ट वागरण कुरुड. स्वप्नील काटकर एक मोठा हल्ला मोनेश पवार याच्या बॅट मधून. पुढचा चेंडू चांगला खेळून काढला स्ट्रेट ड्राईव्ह. चेंडू खाली क्षेत्ररक्षक पहा उमेश घाणेकर. थोडस गटर क्षेत्ररक्षण झालं जरूर परंतु चांगला बॅकअप पाहायला मिळाला तिथे. 2 धावांवर समाधान मानावं लागलंय. 2 धावांनी संघाची भारतीय धाव संख्या मात्र पोहोचते 10. अजूनही जिंकण्यासाठी 35 धावांची गरज असेल. चेंडू शिल्लक आहेत 8 चेंडू मध्ये 35 धावांची गरज. चेंडू शिल्लक 8 आणि जिंकण्यासाठी 35 धावांची गरज. मोठा फटका याची गरज होती परंतु अतिरिक्त धाव एका धावाने अतिरिक्त धाव एका धावाने वाढते. धाव संख्या 11. आता मात्र जिंकण्यासाठी 34 धावांची गरज. 8 चेंडू 34 असं समीकरण आहे. मोनेश पवार मोठा फटका सजवावा लागेल. जर या स्पर्धेत टिकून राहायचं असेल ना तर या चेंडूवर मोठा फटका लोडिंग असाच पाहिजे. प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नांची परिकाष्ठा करावी लागेल मोनेश पवारला. शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू होता. नक्कीच त्याला पाठवून दिलं या स्टेट ड्राईव्ह म्हणजे सरळ लॉंगॉनच्या डोक्यावरून षटकारासाठी. या मॅचची गमन आता मात्र मॅच मध्ये चुरस कायम राहणार आहे कारण धाव संख्या 17. मजा येणार आहे या मॅचला. अजूनही सामना गरम आहे. या चेंडूवर जर मोठा फटका आला ना तर मात्र मजा येईल मॅच पाहायला. स्वप्नील काटकर 2 षटकार आतापर्यंत काढले आहेत. जरूर सुंदर फलंदाजी केली मोनेश पवार याने. शेवटचा चेंडू अति महत्वाचा चेंडू. जर हा षटकार आला तर मात्र अस्तित्व कायम टिकून ठेवणार आहे ते म्हणजे पुढे संघ. हा चेंडू बॅटची कडा लागतो. एक धाव पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल का? हो नक्कीच दुसरी धावेचा सुद्धा प्रयत्न असेल. थोडस कचरा थ्रो पाहायला मिळाला तर सूरज याचा 2 धावा. 2 धावांनी संघाची वाढती धाव संख्या
19. आता मात्र जिंकण्यासाठी 26 धावांची गरज असेल. 6 चेंडू 26 धावा. यस, 6 चेंडू 26 धावांची गरज असताना हीच तर सिच्युएशन होती कलेकार संघाची. 6 चेंडू 26 धावांची गरज असताना समित याने गोलंदाजी केली होती आणि तो सामना मात्र 2 चेंडू 4 वर गेला होता. त्यानंतर मात्र तो सामना विजयी ठरला सुद्धा होता. चला मित्रांनो, थोडीशी घाई करा, अजूनही 2 सामने बाकी आहेत. सामने अजूनही बाकी आहेत. उमेश घाणेकर, थोडीशी घाई करा मित्रा. 6-26. आता मात्र फलंदाजी मार्कवर मयूर पाटील. पहिला चेंडू चांगला खेळून काढला लेगच्या दिशेने. एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल का? नाही. नकार घंटा वाजवते. 25. आता मात्र समीकरण बदलत आहे. 4 षटकार आणि 1 सिंगल. जर हा सामना जिंकायचा असेल पुढे या संघाला तर 4 षटकार 1 सिंगल. राम क्रिकेट कमिटी मुंबई आयोजित अध्यक्ष चषक 2026 पाहताय, अनुभवताय. आजचा दिवस मात्र अक्षरशः दांडा मैदानाने गाजवून सोडलाय. भव्य दिव्य असं आयोजन पाहायला मिळालं. हा चेंडू नक्कीच राऊंड घेण्याचा प्रयत्न होता. एकच धावावर समाधान मानावं लागलं. आता मात्र 4 चेंडू 24 धावांची गरज. 4 मोठे फटके, 4 चेंडू मध्ये 4 षटकार. भव्य दिव्य असा आयोजन नियोजन पाहायला मिळालं. त्याच समवेत आम्हाला जोडी भेटली ती म्हणजे आमचे आधारस्तंभ डॉक्टर समर गुप्ते यांची. वेळोवेळी राम कमिटीला मदत करणारे आमचे सर्वांचे लाडके डॉक्टर समर गुप्ते पुन्हा एकदा मैदानात बोलतोय. हा चेंडू नक्कीच आव देखना ताव चेंडूला धाडून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. मॅच इज ऑन. अजूनही सामना संपलेला नाही, कारण मी अजून शर्यत हारलेलो नाही हे दाखवून देतोय मयूर पाटील. ही चेंडू मध्ये 3 षटकार जर केला ना तर नक्कीच विक्रम होईल. नक्कीच मयूर पाटील याला डोक्यावर घेऊन नाचतील उद्या संघ, परंतु प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नांची परिकष्टा करावी लागेल. ते म्हणजे मयूर पाटील याला. एका बाजूला उमेश घाणेकर तर दुसऱ्या बाजूला मयूर पाटील. मयूर पाटील टू उमेश घाणेकर, उमेश घाणेकर टू मयूर पाटील, तलेखार टू कुदे, कुदे टू तलेखार. चेंडू पुन्हा एकदा काढून दिलाय समुद्राच्या लाटेवर स्वार होऊन कानागाती प्राण सिक्सर. यस, इथे सुद्धा मॅच गरम आहे. मॅच संपली नाही. थोडस दडपण आता मात्र उमेश घाणेकर वर आलेलं आहे. 2 चेंडू 2 षटकारांची गरज. मयूर पाटील ऑन फायर. मयूर पाटील आठ फलंदाजी केल्या मयूर पाटील यांनी. महत्वाचा चेंडू. या चेंडूवर काय घडतंय? पुन्हा एका मोठा फटका. लोडिंग होता जरूर. आता मात्र निश्वास सोडला असेल तो म्हणजे उमेश घाणेकर याने. वा मित्रा, काय खेळी खेळला असं. 1 चेंडू 12 धावांची गरज. याचा सामना नक्कीच झुकलाय जरूर कलिकार संघाकडे. काय घडतंय मैदानात? वाईट अतिरिक्त धाव. अजूनही 11 धावांची गरज. पहा, क्रिकेटमध्ये होताचं नव्हतं होताना पाहिलंय. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे आणि इथे काही घडू शकतं. 1 चेंडू 11 धावांची गरज. हा चेंडू नक्कीच चांगला चेंडू होता आणि चेंडू टोलावून दिला सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी. नक्कीच मित्रा, सामना हरला, परंतु मयूर पाटील याने मन जिंकली. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ मित्रांनो मयूर पाटील साठी. काय सुंदर फटकेबाजी केली. त्याला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण करून घ्या. क्षेत्ररक्षण करणारा संघ चोरडे रोडपूर. चला थोडीशी घाई करा राणा. चला जयेश घाग, राजा कोटकर थोडीशी घाई करा. जास्त उशीर खर्च करू नका.